नवीन कराराच्या वल्हांडणाची पवित्र सभा आली आहे. जगभरातील सियोनमधील सर्व सदस्य वल्हांडण सण साजरा करत आहेत. वल्हांडण सण पालन करण्यासाठी आशीर्वाद दिल्याबद्दल मी एलोहिम परमेश्वराचे आभार मानतो आणि गौरव करतो. परमेश्वराच्या शिकवणींपैकी वल्हांडणाला सर्वात मोठे सत्य मानले जाऊ शकते. प्रत्येक युगामध्ये परमेश्वराने नेहमी वल्हांडणाच्या माध्यमाने महान कार्य केले आणि तारणाची आनंददायक संदेशाचे वचन दिले आणि त्याला प्रगट केले. म्हणून ज्या चर्चमध्ये वल्हांडण नाही त्याला खोटे चर्च मानले जाऊ शकते. असे यामुळे आहे कारण की येशूला हा वल्हांडण पालन करण्याची फार उत्कट इच्छा होती. त्यांची उत्कट इच्छा लूक अध्याय 22 मध्ये व्यक्त केली आहे आणि येशूने आपल्या शिष्यांसोबत वल्हांडण साजरा केला, जसे की याची नोंद बायबलमध्ये मत्तय अध्याय 26 आणि मार्क अध्याय 14 मध्ये आहे. मिस्रमध्ये सुमारे 3500 वर्षांपूर्वी वल्हांडणाचे पालन केले जात होते. पण परमेश्वराने आपल्या लोकांना कनानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जो दुधामधाचा प्रवाह वाहणाया त्या देशाचे पालन करण्यास नेतृत्व केले. हा इतिहास बायबलच्या भविष्यसूचक दृष्टिकोनातून भविष्यवाणीचा एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. त्या वेळेनंतर वल्हांडण संपला झाला नाही. त्याऐवजी परमेश्वराच्या शिकवणीनुसार ते यहुदाच्या राज्यातही चालू होते. योशिया आणि हिजकिया सारख्या राजांना वल्हांडणाचे पालन करण्याद्वारे परमेश्वराकडून मोठा आशीर्वाद प्राप्त केला. तो इतिहास चालूच आहे. इस्रायल लोकांना बाबेलमध्ये बंदिवान म्हणून नेण्यात आले आणि नंतर त्यांना मुक्त करण्यात आले. आपल्या स्वदेशी परत गेल्यावर एज्रा संदेष्टाने म्हटले, आपण हा वल्हांडण पालन केला पाहिजे, कारण की आपण वल्हांडण सणाचे पालन केले नाही म्हणून आम्हाला इतर राष्ट्रांमध्ये कैद केले गेले. आपला देश मजबूत न राहण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपण परमेश्वराच्या शिकवणींचे पालन केले नाही. अशा प्रकारे एज्रा संदेष्टाने उत्साहाने वल्हांडणाचे पालन केले. हे बायबलमधील एज्राच्या पुस्तकात दिसून येते. एवढेच नाही, 2000 वर्षांपूर्वी वल्हांडणाच्या वेळी येशूने म्हटले होते, मी वल्हांडणाचे भोजन तुम्हांबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. त्यांनी हे सत्य एक अतिशय मौल्यवान वारसा म्हणून सोडले. आश्चर्यकारक रूपाने आपल्या आजूबाजूचे कोणतेही चर्च वल्हांडण पालन करत नाही. हे आश्चर्यकारक आहे. येशू आणि त्यांच्या प्रेषितांना हा वल्हांडण पालन करण्याची उत्कट इच्छा होती. आणि प्रेषित पौलाने करिंथ सारख्या युरोपीय प्रदेशामध्ये देखील जोमाने नवीन कराराच्या वल्हांडणाचा प्रचार केला होता. येशू ख्रिस्त क्रूसवर मरण पावले आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झाले. मग 40 दिवसानंतर त्यांचे स्वर्गारोहण झाले आणि 50व्या दिवशी प्रथम चर्चवर पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. परिणामी प्रथम चर्च अत्यंत कार्यशील झाले. शिष्यांनी ज्यांना येशूने थेट शिकवले होते त्यांनी येशू ख्रिस्ताच्या शिकवणींचा प्रचार केला. अशा प्रकारे सुमारे 300 वर्षे अनेक पिढ्यांमधून वल्हांडण सण या पृथ्वीवर सर्वात मोठे सत्य म्हणून चालू राहिले. मात्र इसवी सन 325 मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने ख्रिस्ती नेत्यांना एकत्र केले. निकिया येथे एक धार्मिक परिषद भरली होती जी आता तुर्कीच्या क्षेत्रात आहे. तेथे त्यांनी वल्हांडण सण नष्ट केला.
त्यावेळी रोमन सम्राट बनण्यासाठी एखाद्याला सूर्य देवताचा प्रमुख याजक पद धारण करावे लागत होते. अशा प्रकारे रोमन सम्राट फक्त एक राजकीय नेता नव्हता, पण एक धार्मिक नेता देखील होता. सूर्यदेवाच्या उपासनेचा नेत्याला कदाचित परमेश्वरावरील विश्वास मान्य करणे शक्य नव्हते. त्यामुळे तेव्हापासून वल्हांडणाचे सत्य नष्ट होऊ लागले. मोशेच्या काळापासून येशूच्या काळापर्यंत वल्हांडण पालन केला जात होता. येशूच्या शिष्यांच्या काळापर्यंत वल्हांडण नाहीसा झाला नव्हता. हे ख्रिस्ती धर्माच्या इतिहासामध्ये आढळते. पण रोमन सम्राटने दुसऱ्या शब्दांत सूर्यदेवताचा प्रमुख याजकाने वल्हांडणाच्या सत्याला नष्ट केले. जे ख्रिस्ती लोक ह्या नियमाचे पालन करत नव्हते त्यांना मारण्यात आले, म्हणून ते लपून राहत होते आणि संन्यासी जीवनशैलीला अंगीकार करत होते. अशा प्रकारे वल्हांडण सणावर अत्याचार करण्यात आला. बाहेरून त्यांनी ख्रिस्ती धर्माची वकिली केली, पण प्रत्यक्षात त्यांनी इसवी सन 321 मध्ये शब्बात रद्द केला आणि रविवारच्या उपासनेचे परिचय दिले. रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस होता. तोपर्यंत ख्रिस्ती लोक कोणत्या दिवशी उपासना करत असत? जसे आज आपल्या चर्च ऑफ गॉड सारखे ते शनिवारी उपासना करत होते. जेव्हा आपण मध्य पूर्वमधील यहुदी लोकांना पाहतो तेव्हा आपण समजू शकत नाही की त्यांनी शनिवारी उपासना का केली. त्यापूर्वी रविवारची उपासना होत नव्हती. मात्र इसवी सन 321 मध्ये रोमन सम्राटने याची ओळख करून दिली आणि इसवी सन 325 मध्ये वल्हांडणाचे सत्य नाहीसे करण्यात आले. मग वल्हांडण इतका महत्त्वपूर्ण का आहे? वल्हांडण सणाशिवाय परमेश्वराला पिता आणि माता म्हणण्याचा मार्ग बंद केला जाईल. वल्हांडणाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला मनुष्याच्या पुत्राचा देह खाण्याचे आणि त्यांचे रक्त पिण्याच्या नियमाचे अभिवचन दिले, ज्यामुळे आपण त्यांची संतान होऊ शकू. आज वल्हांडण स्वर्गीय परिवारातील सदस्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. या आपण विद्वानांच्या मतांद्वारे नाही तर बायबलच्या माध्यमातून त्याच्या महत्त्वावर विचार करूया, ज्यामध्ये परमेश्वराची इच्छा आहे. आपण युगाच्या शेवटापर्यंत वल्हांडणाचे पालन केले पाहिजे आणि सर्व लोकांना परमेश्वराच्या इच्छेचा प्रचार केला पाहिजे. या आपण मत्तय अध्याय 26 वचन 17 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 26 वचन 17. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणांकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी, म्हणून आपली इच्छा आहे. शिष्यांनी येशूला हा प्रश्न विचारला. वचन 18. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. त्यांनी आपल्या शिष्यांना उत्तर दिले. येशूने वल्हांडणाचे देखील पालन केले. याचे कारण असे की वल्हांडणामध्ये परमेश्वराचा एक अतिशय महत्त्वपूर्ण करार आहे. म्हणून त्यांनी आपल्याला वल्हांडण सण पालन करण्याचे उदाहरण दाखवले.
अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेल्या आणि पहिल्यांदा वल्हांडणाचे पालन करणाऱ्यांपैकी काही जण विचारू शकतात, जेव्हा इतर चर्च करत नाहीत, फक्त चर्च ऑफ गॉड्स वल्हांडणाचे का पालन करते? आपल्याला असा विश्वास हवा आहे जो परमेश्वराच्या इच्छेनुसार चालतो. जर आपण स्वर्गात घेऊन जाण्यासाठी परमेश्वराच्या शिकवणींना नाकारले तर आपल्या विश्वासाचा काय अर्थ असेल? परमेश्वर आपल्याला ते पालन करण्याची आज्ञा देतात, म्हणून जरी इतरांनी ते पालन केले नाही तरी आपण त्यांचे पालन केले पाहिजे का? आपल्याला परमेश्वराच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. या आपण पाहूया की वल्हांडण कसा तयार केला जातो आणि कसा पालन केला जातो. वचन 26. या आपण वचन 26 वर एक दृष्टी टाकूया. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे. अशा प्रकारे वल्हांडणाची भाकर मोडून त्यांनी म्हटले की वल्हांडणाची भाकर त्यांचे पवित्र शरीर आहे. वचन 27. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या. आपण प्याला स्वतः पिऊ शकत नाही. याचा अर्थ वल्हांडणाचा द्राक्षरस नाही का जो प्याल्यामध्ये होता? तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे वल्हांडणाचा द्राक्षरस माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. येशूने वल्हांडणा संदर्भात हा महत्त्वपूर्ण अर्थ सोडला. त्यांनी वल्हांडणाची भाकर मोडली आणि त्यांना असे म्हटले, हे माझे शरीर आहे. आणि वल्हांडणाच्या द्राक्षरसामध्ये पुष्कळांच्या पापांची क्षमा केली. दुसऱ्या दिवशी त्यांना क्रूसवर खेळले जाईल हे माहीत असल्यामुळे त्यांनी उत्कटतेने आपल्या शिष्यांसोबत वल्हांडण सण साजरा करण्याची इच्छा केली. हे फार असामान्य आहे की आजच्या ख्रिस्ती धर्मामध्ये वल्हांडण अनुपस्थित आहे. जर आपण येशूवर विश्वास करणारे ख्रिस्ती आहोत तर आपल्याकडे वल्हांडण सण असला पाहिजे. मिस्रमधील वल्हांडणापासून सुरुवात करून सर्व काही बायबलमध्ये लिहिले गेले आहे. मत्तय अध्याय 26 मध्ये येशूने म्हटले, ही भाकर फक्त सामान्य भाकर नाही. हा माझा देह आहे जो मनुष्यजातीला वाचवण्यासाठी क्रूसवर माझ्या बलिदानाद्वारे दिला आहे. द्राक्षरस देताना त्यांनी म्हटले, हे माझे क्रूसवर सांडलेले रक्त आहे. मानवजातीला आपले शरीर आणि रक्त देऊन त्यांनी आपल्याला पापांची क्षमा दिली. शिवाय यात पापांच्या क्षमेपेक्षाही जास्त काहीतरी आहे. जे आपल्या मातापिताचे मांस व रक्त प्राप्त करतात त्यांना आपण त्यांची संतान म्हणत नाही का? म्हणूनच वल्हांडण सणात सहभागी होणारे सर्व लोक परमेश्वराला पिता म्हणतात. जेव्हा तुम्ही चर्चला जाता तेव्हा तुम्ही विचार केला नाही का आपण परमेश्वराला पिता का म्हणतो? तुम्ही फक्त असा विचार केला आहे का जसे इतर त्यांना पिता म्हणत आहेत तेव्हा मी देखील त्यांना पिता म्हटले पाहिजे? आपल्याला परमेश्वराचे मांस आणि रक्त वारसाने मिळाले आहे. कशाच्या माध्यमाने? वल्हांडणाच्या माध्यमाने. त्यामुळेच येशूला वल्हांडण सण पालन करण्याची उत्कटता होती. या आपण लूक अध्याय 22 वचन 7 पाहूया. लूक अध्याय 22 वचन 7. नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशु माराव्याचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठविले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. जेव्हा येशूने आपला मुख्य शिष्य पेत्र आणि योहानाला पाठवले
तेव्हा त्यांनी त्यांना सरळ सूचना दिली, जा आणि वल्हांडणाची तयारी करा. अशा प्रकारे वल्हांडण हे ख्रिस्ती धर्माचे मुख्य सत्य आहे. फक्त इतरांनी ते रद्द केले म्हणून आपल्याला त्याचे पालन केले नाही पाहिजे. आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो म्हणून येशूने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण आजपर्यंत वल्हांडणाचे पालन करतो. या आपण वचन 7 पुन्हा वाचूया. नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशु माराव्याचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठविणे की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. ते त्याला म्हणाले, आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने त्यांना सांगितले, पहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हाला भेटेल. तो ज्या घरात जाईल त्याच्या मागून जा आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, गुरुजी तुम्हाला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करिता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे. मग तो तुम्हास सज्ज केलेली मोठी माडी दाखवील, तेथे तयारी करा. तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले. आणि त्यांनी काय केले? त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. त्यांनी वल्हांडण पालन करण्यासाठी सर्व तयारी केली. या आपण वचन 14 पाहूया. नंतर वेळ झाली, जेव्हा वल्हांडणाची वेळ आली, तेव्हा तो जेवाव्यास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हांबरोबर करावे अशी माझी काय फार उत्कट इच्छा होती. येशूने म्हटले, माझी फार उत्कट इच्छा होती. आपण भर देण्याचा वापर केव्हा करतो? आपण एखाद्या महत्त्वपूर्ण गोष्टीवर भर देण्यासाठी याचा वापर करतो. मग येथे कोणी भर दिला? ते येशू ख्रिस्त होते, ज्यांचे सर्व ख्रिस्ती पालन करतात. येशू ख्रिस्ताला एवढ्या उत्कटतेने काय साजरे करण्याची इच्छा होती? तो वल्हांडण होता. मात्र चर्च ऑफ गॉड व्यतिरिक्त जागतिक गावामध्ये वल्हांडणाचे पालन केले जात नाही. येशूने देखील वल्हांडणाचे पालन केले होते. हे ऐकून काही लोक विचारतात, तुमचे बायबल माझ्यापेक्षा वेगळे नाही का? हे बायबल सोसायटीने प्रकाशित केले असल्याने ते एकसारखेच आहे. सर्व बायबलमध्ये या साहित्याची अगदी त्याच प्रकारे नोंद केली आहे. मग आपण त्याचे पालन का करतो पण ते का करत नाही? हे खूप विलक्षण आहे. खरोखर आपण असे म्हणू शकतो की जे येशूच्या शिकवणींना सोडून देतात ते विधर्मी आहेत. या आपण वचन 15 पुन्हा पाहूया. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी ते क्रूसवर चढवले जाणार होते. हे वल्हांडणाचे भोजन तुम्हांबरोबर करावे अशी माझी काय फार उत्कट इच्छा होती. अशा प्रकारे वल्हांडण सण जे येशूला पालन करण्याची उत्कट इच्छा होती, ते 2000 वर्षांपूर्वी मार्चच्या वरच्या खोलीत साजरा करण्यात येणारा वल्हांडण होता. या आपण वचन 19 वर जाऊया. या आपण वचन 19 पाहूया. मग त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हांसाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. येशूने आपल्याला स्पष्टपणे आज्ञा दिली, माझ्या स्मरणार्थ हे करा. वल्हांडण हा तो दिवस आहे ज्याची येशूने एक नियमाच्या रूपात स्थापना केली आहे. आपण असे म्हणू शकतो की वल्हांडण नसलेले चर्च येशूवर विश्वास ठेवत नाही. माझ्या स्मरणार्थ हे करा. वचन 20. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त तुम्हांसाठी ओतिले जात आहे. नवीन कराराच्या वल्हांडणाचे सत्य हे एक मौल्यवान सत्य आहे जे परमेश्वराने मानवजातीसाठी स्थापित केले आहे. ज्या चर्चमध्ये नवीन कराराचा वल्हांडण नाही ते ख्रिस्ताचे चर्च नाही.
असे यामुळे आहे कारण परमेश्वराने मोशेच्या काळापासून वल्हांडणाच्या महत्त्वावर भर दिला आहे. आज या आपण निर्गम अध्याय 12 वर देखील पाहूया. हे परमेश्वराच्या दृष्टीने दुर्दैवी आहे की लोक वल्हांडण सणाकडे दुर्लक्ष करत आहेत, जो 3500 वर्षांहून अधिक काळापासून पालन केला जात आहे. या आपण निर्गम अध्याय 12 वचन 21 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 12 वचन 21. मग मोशेने इस्रायेलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशु वधावा. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा वल्हांडण सण पालन केला होता. या आपण वचन 25 वर जाऊया. जो वचनदत्त देश परमेश्वर तुम्हाला देईल त्यात तुम्ही जाल, तेव्हा हा सेवेचा प्रकार तुम्ही पाळावा. तुमची मुलेंबाये तुम्हाला विचारितील की ह्या सेवेचा अर्थ काय. वचन 27. तेव्हा तुम्ही सांगा की हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे. त्याने मिस्री लोकांना मारिले व आमच्या घरांचा बचाव केला. त्या समयी तो मिस्रांतील इस्रायेलांची घरे ओलांडून गेला. हे ऐकून लोकांनी मस्तके लवगून दंडवत घातले. सुमारे 3500 वर्षांपूर्वी जेव्हापासून मोशेने इस्रायल लोकांना मिस्रामधून बाहेर काढले, तेव्हापासून परमेश्वर वल्हांडण सणावर भर देत आहे की तो पालन केला पाहिजे. या आपण वचन 43 पाहूया. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, वल्हांडण सणाचा विधी असा. अन्य राष्ट्रांतील कोणी त्यातले काही खाऊ नये, तथापि पैसे देऊन विकत घेतलेला प्रत्येक दास सुनता झाल्यावर त्यातले खाऊ शकेल. अशा प्रकारे परमेश्वराने वल्हांडणाची स्थापना करताना त्यावर भर दिला. हे सत्य कधीही नाहीसे होणार नाही आणि ते नाहीसे होऊ नये. या आपण निर्गम अध्याय 13 वचन 8 वर जाऊया. पुढील काळी तू आपल्या मुलाला कळवावे की मी मिसर देशातून निघालो, तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळीत आहे. हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे. परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा, कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले. म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या वेळेवर हा विधी काय पाळावा. परमेश्वराने आपल्याला दरवर्षी वल्हांडण पालन करण्याची आज्ञा दिली आहे. असे असंख्य बायबलचे विद्वान आणि चर्च आहेत जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. ते वल्हांडणाचे का पालन करत नाहीत? हे विलक्षण नाही का? वल्हांडण सण साजरा करणे निर्गमनापासून थांबले नाही. जेव्हा त्यांनी कनानमध्ये प्रवेश केला तेव्हाही ते चालू होते. यहोशुवा अध्याय 5 वचन 10 मध्ये मोशेच्या मृत्यूनंतर यहोशुवाने इस्रायेली लोकांचे नेतृत्व कसे केले ते पाहूया. निर्गमपासून प्रकटीकरणापर्यंत बायबल वल्हांडणाद्वारे एकमेकांशी जोडलेले आहे. या आपण यहोशुवा अध्याय 5 पाहूया. यहोशुवा अध्याय 5 वचन 10. इस्रायल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. सर्व लोकांनो, वल्हांडण सण नष्ट झाला नाही, तो चालूच राहिला. सर्व युगांमध्ये जे लोक परमेश्वराची सेवा करतात त्यांनी वल्हांडणाची आठवण ठेवली पाहिजे. सर्व इस्रायली लोकांनी देखील असे केले आहे.
या आपण वचन 10 पुन्हा पाहूया. इस्रायल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. वल्हांडणाच्या दुसऱ्याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला. त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला. तो पुन्हा इस्रायल लोकांना मिळाला नाही. त्या वर्षी त्यांनी कनान देशांतले उत्पन्न खाल्ले. अशा प्रकारे त्यांनी वल्हांडणाचे पालन केले आणि कनानमध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे परमेश्वराने त्यांना मिस्रपासून कनानपर्यंत राजांच्या काळात आणि दास्यातून मुक्तीच्या काळातही वल्हांडणाचे पालन करण्याची आज्ञा दिली. याशिवाय शुभवर्तमानांमध्ये येशू ख्रिस्ताने म्हटले की त्यांना आपल्या शिष्यांसोबत वल्हांडण सण खाण्याची उत्कट इच्छा होती आणि त्यांनी वल्हांडणाच्या भाकर व द्राक्षरसाचे महत्त्व समजावून सांगितले. त्याने म्हटले, ही भाकर माझे शरीर आहे, हा द्राक्षरस माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. भाकर खा आणि द्राक्षरस प्या. हे दरवर्षी लक्षात ठेवा आणि स्मरण करा. जरी त्यांनी आपल्याला हे अशा रीतीने सविस्तर शिकवले, परंतु आजचे चर्च येशूवर विश्वास ठेवण्याचा दावा करतात पण त्याचे पालन करत नाही. हे येशूवरील विश्वासाच्या कमतरतेला दर्शविते. वल्हांडण ही बायबलमधील मुख्य कथा आहे. तरीही इसवी सन 325 मध्ये रोममधील सूर्यदेवताची उपासना करणाऱ्या नेत्यांनी वल्हांडण नष्ट केला. आज सर्व चर्चने या नष्ट केलेल्या वस्तूचे पालन करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून आपण येशूच्या शिकवणींचा स्वीकार केला पाहिजे आणि प्रेषितांच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे. हाच स्वर्गाचा मार्ग आहे आणि सत्याचे पालन करण्याचा मार्ग आहे. म्हणून आपण बायबलमधील परमेश्वराच्या वचनामध्ये कधीही भर घालू किंवा त्यातून काढू नये. परमेश्वराने आपल्याला काहीही बदलू नये अशी सूचना दिली आहे. जर आपण काहीही न बदलता परमेश्वराच्या वचनाचा स्वीकार करतो तर आपल्याला वल्हांडणाबद्दल काय केले पाहिजे? आपल्याला त्याचे पालन केले पाहिजे. जर आपण त्याचे पालन करण्यात अपयशी ठरलो तर आपल्याला पाहिजे असलेले तारण मिळू शकते का, ज्याची आपण आशा करतो? या आपण मत्तय अध्याय 7 वर जाऊया. याबद्दल येशूने आपल्याला एक चेतावणी दिली आहे. त्यांनी मानवजातीच्या भविष्याची आधीच कल्पना केली आणि एक महत्त्वाचा संदेश सोडला. या आपण मत्तय अध्याय 7 वचन 21 पाहूया. वचन 21. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. काही लोक म्हणतात की जर आपण फक्त विश्वास ठेवला आणि येशू येशू अशी हाक मारली तर स्वर्गाचे राज्य आपल्याला निश्चित रूपात दिले जाणार नाही का? मात्र आपण येशूवर योग्यरित्या विश्वास केला पाहिजे आणि त्यांच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे, हो ना? मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर कोण? जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नामवाने संदेश दिला, तुझ्या नामवाने भूते घालविली व तुझ्या नामवाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. दुसऱ्या शब्दात त्यांचा अर्थ होता, जे परमेश्वराचे नियम पाळत नाहीत, माझ्यापासून दूर राहा. परमेश्वराने मनुष्यजातीला वाचविण्यासाठी या मार्गाची स्थापना केली. कारण आपण त्रिमितीय जगामध्ये राहत आहोत, म्हणून आपण 4 किंवा 5 मितीय परमेश्वराच्या जगाला समजू शकत नाही. त्यामुळेच परमेश्वराने आपल्या संदेष्ट्यांना
आपली शिकवण देण्यासाठी पाठवले, म्हणजे ते त्याच्या मार्गाचे पालन करू शकतील. असे असले तरी परमेश्वराची इच्छा मानवजातीपर्यंत पूर्णपणे पोहोचवली जाऊ शकली नाही, म्हणून परमेश्वर या पृथ्वीवर आले. म्हणून ते 2000 वर्षांपूर्वी वल्हांडणाची स्थापना करण्यासाठी या पृथ्वीवर आले आणि चर्च ऑफ गॉडची स्थापना केली. पण अंधकारमय युगामध्ये वल्हांडण नाहीसा झाला आणि परमेश्वराचे सत्य नाहीसे झाले. आज ख्रिस्ती धर्मामध्ये पालन करणारी रविवारची उपासना, ख्रिसमस आणि क्रूसची उपासना अंधकारमय युगामध्ये सूर्यदेवताच्या उपासनेतून आली आहे. या येशूच्या शिकवणी नाही. हे माहित नसल्यामुळे लोकांना वाटते, मला वाटते की जर माझ्याकडे विश्वास असेल तर मी स्वर्गात जाऊ शकेल, आणि ते कोणतेही चर्च निवडतात, पण त्यांना बायबलमध्ये शिकवलेल्या मार्गावर चालणारे चर्च शोधले पाहिजे. आज आपण परमेश्वराच्या शरीर आणि रक्ताद्वारे परमेश्वराला पिता म्हणण्याची योग्यता प्राप्त करतो. या आपण योहान अध्याय 6 पाहूया. योहान अध्याय 6 वचन 53. वचन 53. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये काय नाही? जीवन नाही. जीवन नसणे म्हणजे मरण नाही का? बायबल आपल्याला सांगते की ज्याच्याकडे ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त नाही तो मृत समजला जातो. वचन 54. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला काय प्राप्त झाले आहे? सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. या आपण वचन 55 वर जाऊया. वचन 55 मध्ये येशू म्हणतो, कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही त्यांचे काय होईल? ते माझ्यामुळे जगेल. आपल्याला सार्वकालिक जीवन प्रदान करण्यासाठी आणि आपल्यासाठी स्वर्गात जाण्याचा मार्ग खोलण्यासाठी परमेश्वराने आपल्याला या वल्हांडणाची परवानगी दिली. जेव्हा तुम्ही ख्रिस्ती धर्म आणि कॅथोलिक चर्चचा इतिहास पाहता तेव्हा तुम्ही पाहू शकता की ते परमेश्वर किंवा सम्राटाने नष्ट केले होते. हे सर्व सेमिनरीद्वारे वापरल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आढळते. पण काही लोक विचारतात, आतापर्यंत सर्व लोक चुकीच्या मार्गावर चालले आहेत, मी एकटाच योग्य मार्गावर कसा चालू शकतो? सर्व लोकांनो, कितीही लोक चुकीच्या रीतीने परमेश्वरावर विश्वास ठेवतात. जर परमेश्वराने आपल्याला योग्य मार्ग शिकवला तर आपल्याला वल्हांडणाचे पालन करण्यासाठी काय केले पाहिजे? योशिया राजा आणि हिजकिया राजाप्रमाणे आपण परत आले पाहिजे. पूर्वी मी असे केले कारण की मला त्याबद्दल माहीत नव्हते, पण आता बायबलमधून पाहिल्यानंतर हे स्पष्ट आहे की परमेश्वराने आपल्याला वल्हांडण पालन करण्याची आज्ञा दिली आहे. अशा प्रकारे सर्वजणांनी वल्हांडण सण पालन केला. बायबलच्या इतिहासामध्ये कृपापूर्ण शिकवणी आहे. परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्यजातीने, ज्यांना सर्वकाळासाठी मरण नियुक्त आहे, स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यात प्रवेश करावा, जेथे मृत्यू, शोक, वेदना किंवा दुःख नाही, पण फक्त आनंद ओसंडून वाहतो. मात्र तो मार्ग विकृत आहे. आपण विकृत मार्गाने स्वर्गात जाऊ शकत नाही. म्हणून मी सियोनच्या सर्व संतानांना फक्त बायबलमध्ये शिकवलेल्या मार्गाचे विश्वासूपणे पालन करण्यास सांगू इच्छितो.
तसेच आम्हाला नवीन कराराचा वल्हांडण दिल्याबद्दल एलोहिम परमेश्वर, ख्रिस्त आन्सांगहोंगजी आणि नवी यरुशलेम स्वर्गीय माता यांचे सार्वकालिक आभार आणि स्तुती अर्पण करू इच्छितो. याद्वारे मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.